द्वितीय क्रमांकाचा मानकरी छोटा पिस्टन. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं? काय नियोजन अचानक 2 दिवस नियोजन झाले. पहिले आमची घरची गाडी पिस्टन मोठा बारका पिस्टनचीच पळायची, पण बैल जरा आजार रिकवर असल्यामुळं बैल तो काय पळावला नाही. हे आपलं अचानक तो बैल बी काय आपल्या म्हणजे नियोजनातच तो लक्ष बी पहिला बी आपल्या सोने त्यांच्या का बैलात बैल पळायला, आणि ते बी आता काय आपलंच असल्यामुळं मग त्याने आपल्याला काय शब्द बैल दिला, नियोजन झालं आणि त्याच्यामुळे गाडी गुलाबात राहिली. किती दिवसापूर्वी नियोजन ठरलेलं काय सांगाल? अचानक हे 2 दिवसापूर्वी नियोजन झाले. लक्षण पिस्टनचं आहे बारक्या. गाडी आज गाडी किती वेळ गटात पडली? गाडी पाळली 13व्या गटात दुसऱ्या सेमीत, आणि फायनलला कडेने 1 नंबर तसा पळाली गाडी. तरी 2 नंबर केला एक अर्ध्या छकड्यात. जर आतून नाही तर इकडल्याकडं वाचते अजून, तर अजून काहीतरी वेगळं चित्र पाहायला दिसतं एवढं मात्र नक्की. दादा काय सांगाल पब्लिकला पळून 2 नंबर करणं म्हणजे काय सांगा? पब्लिकला पळून एवढं मग सगळ्या चांगल्या गाड्यांच्या कडेने 2 नंबर केला म्हणजे लय मोठे हे जेवढा गट सेमीला अंतर दिलं तर त्याच्या अजून थोडंफार तर जास्त फायनलला अंतर दिलं असतं, अजून आत्ता असं असतं. शेवटी नशिबाने तरी बी ज्या वरून देणारा म्हणजे हे वाटत बी नव्हतं की नाही का एवढ्या वरच्या नंबरात उसण, पण देणारा देतच कुठून, पण त्याचा काय विषयच नाही. किती कडसात पिस्टनची खरेदी कुठनं झालेली आहे काय नक्की? काय खरेदी आपली खाली संभाजी जालना त्या साईडनंच झालेली. एक आता 4 महिने झाले घेऊन आपण. 4 महिने झाले. आणि तू आपल्याकडे इकडे आल्यावर मैदानं किती झाली? इकडं आल्यापासून एक 7-8 मैदान झाली त्याची आतापर्यंत. मैदानात ओपनला बी सेमीला टाकत आहेत, मला ओपनला बी राहतो देऊ. गुलाल किती झालेत? काय 7-8 गुलाल झालेत ना आतापर्यंत त्याच्या आदतला 1 नंबरचे. आदतल्या 1 नंबरचे गुलाल झाले. 7-8 गुलाल झाले. आणि विशेष म्हणजे घरच्या गाडीवर पण झाले. हो, घरच्या गाडी बी मोठा पिस्टन बारका पिस्टनची बी गाडी 2दा इथं सासवडला बी एकदा 1 नंबर केला आहे. छोटा पिस्टन का नाव ठेवले? छोटा पिस्टन ठेवलं, एक मोठा पिस्टन छोटा पिस्टन आपलं आलं मनात तर ठेवलं. काय सांगाल पिस्टनचे काय गुण दिसतात त्याच्यात? गुण म्हणजे आहे ना त्याचे गुण कडेने पोहते, अजून बारीक आहे, आणि भविष्यात ते अजून मोठं स्टार काहीतरी असतं त्याच्यात, एवढं मात्र नक्की. आणि बैलामागं बैल लागतं आपल्याला, हे नशीब लोकांना बैलामागं बैल नाही. आपल्या एका बैलामागं आपण 3-3, 2-2, 4-4 बैल आपल्या दावणीला गुलाला देते कंटिन्यू. हे लय मोठं आपलं नशीब भाग्य म्हणावं लागेल. लोकांना एक बैल लागला तर त्याला 4-4 महिने गुलाल नाहीत. आपल्याला एक बैल झाला की एक बैल एवढा मोठा आपण घडवून बी त्याच्यामुळे आपण एवढं वासरं बैल गाडावतो, आणि ते बी कायम गुलाला ते. हेच आपल्यासाठी लय थोडंसं काळा असतो ह्याच्यात, त्यात थोडंसं चालायचं संघर्ष. दावणीला तुमच्या भरपूर नंदी आहेत, त्याचं नियोजन म्हणजे एवढं नंदी असून पण कसं काय नियोजन असतंय काय? आता आम्ही तुमचा हा झाला मोठा पिस्टन झाला, हा बारका पिस्टन सोन्या झाला, मल्हार झाला, सोन्या झाला. हो, 5 बैल स्वतःचे आमचे 5 बैल. आणि एवढे सगळे ह्यांचं मॅनेजमेंट कसं असतंय काय? हाय, आमचा ग्रुप बी तेवढा मोठा आहे. ग्रुपमध्ये सगळ्यांच्या विचाराने नियोजन असतात, त्याच्यामुळं नियोजनाचं कसं जात नसतं, आणि एखादं मैदान होतं इकडं तिकडं. आणि पिस्टनला मोठ्या पिस्टनला काय झाले म्हणजे नक्की काय झाले काय सांग? बैल आता 1 महिना तरी विश्रांतीवरच बैल, 1 महिना किंवा 2 महिने बी होऊ शकतो, पण 1 महिना तर आम्ही ठेवलंय डोक्यात. म्हणजे बैल जो पण मातीचे राहणं येत नाही तो पण बैल नाही काढायचा बाहेर. बैल जसा लहानपणापासून पोहते आदतपणापासून, त्या बैलाला अजून थांबणं आहे कधीच म्हणजे 4 वर्ष झालं बैल पोहते आदतपणापासून, तो बैल अजून पण कधी थांबलाच नाही. मला आता एक डोक्यात विचार आला तर त्याच्या पायाचं बी थोडंसं हाय जरा थोडंसं चालू आहे, रिकवर बी होतं तेवढ्या वेळात. तर आमच्या डोक्यात आलं की बैल आपण एवढं 4 वर्ष झालं बैल पोहते, आपण कधी थांबवला ना बैल, की आता आपण बैल थोडासा पण दिला पाहिजे. हो, की 4 वर्षात आपण 1-2 महिने आराम देऊन बघू आपण बैलाला. त्याच्या बी तो बी बैला म्हणजे पळून हेच झाला असेल ना थोडंफार काहीतरी, त्याच्या बी मागं असतील काहीतरी. हे 4 वर्ष आदतपणापासून आज साहित्य ते झालं तरी बी बैल एवढा पोहते. अजून त्याचं भविष्य 4 वर्ष तरी कोणाच्या बापाला बी हटत नाही. आणि एवढं बी सांगतो की 1-2-4 मैदानं बऱ्याच जणांनी हे झालं, पण ठीक आहे, काय नाही तसं काय ज्याला वाटतं ते. आणि असं दिलं कोण नाही दिलं तरी आपली घरची गाडी पळती. किंवा बारका पिस्टन तो पळतो, मोठा पिस्टन सोन्याबरोबर पळती, शिव आहे आमचा मल्हार आहे. त्याच्यामुळे मला बैलांची कोणाची अडचण नाही, म्हणजे कोणी देऊ नाही देऊ त्याची लांबची गोष्ट आली. ज्याला आपण दिलं त्यांनी फक्त जाण ठेवावं एवढंच आपल्या डोक्यात मनात असतं. म्हणजे आपण मागून एकदाच बघायचा, परत त्याच्यापाशी मागायला नाही जायचं एवढंच. आणि आपण बऱ्याच जणांना बैल लय वेळा दिलेली आहेत बैल, त्यांनी फक्त आपली जाण ठेवली पाहिजे एवढंच. बैल थोडासा पळता काळा असतो बैलाचा, काय नसतं त्यात संयम ठेवायचा असतं फक्त, बाकी काय नाही. तुमची ही 5 बहिणं 5 नंदी आहेत, ते एकत्र कधी बघायला भेटतील? म्हणजे सगळे एकत्र एका मैदानात
नक्कीच एका मैदान जिथं मोठं मैदान असेल ना ते 100% एका दिवशी. आणि बैलाचा ज्या दिवशी बैल काढणार त्या दिवशी बैलाचा असं धमाक्याने कमबॅकमध्येच काढणार बैल 100%. पण ज्यांनी ज्यांनी केलं नाकारा त्याच्या, जसं आम्ही पहिलं बी असं काही भिवून नाही खेळलो, आणि त्याच्या ज्यांनी आम्हाला हे केलं त्याच्या एकदा तरी गटात घेऊन मारणार गाड्या, एवढं मात्र नक्की 100%. ज्यांना आपण लय वेळा बैल देऊन आपल्याला बैल ज्यांनी दिलं नसतं ना मागून बी, त्या दिवशी ज्या दिवशी आपला बैल बाहेर काढणार दिवशी त्यांच्या गटात गाड्या घेऊन मारणार. आणि म्हणजे डोक्यात ठेवूनच मारतो आपण, आणि असं लय वेळा केलेलं आहे आणि घडवलेलं आहे आपण, सिद्ध बी करून दाखवले. आपले सनी ड्रायव्हरांविषयी काय सांगाल? तेच गाड्या हातात नेहमी. हो, सनी ड्रायव्हर म्हणजे ते मालकच आहे स्वतः म्हणता येईल तसं पाहिलं तर. हो, भाव आहे आपला बारका, म्हणजे मोठा भाव आहे माझा तो. तर तो स्वतःचीच बैल असतं का थांबतो ना, आणि ते बैलच त्याचे असल्यामुळं त्याला कधी आणि त्याच्या मनावर असतं कधी हाणलं, आणि तो म्हणजे असं नाही की मला हाणायलाच पाहिजे असं काय नाही. आणि 2 दिवसात 3दा हिंद केसरी गुलालाचा मान घेतलाय त्यांनी, काय सांगाल त्याविषयी? मग काल बी त्यांनी सलग 2 गाड्या फायनलला ठेवल्या, आज बी एवढी मोठी गाडी फायनल कडेने पळून 2 नंबर केला. त्याचं स्टार आहे आणि नशीब आहे त्याचं, त्याच्यामुळे त्याला गुलाल बी साथ देते. म्हणजे ते गाडी हाणताना म्हणजे आपलं बैल म्हणजे म्हणूनच हाणतो. हो, स्वतःचा बैल असल्या का हाणतो ना, म्हणजे विश्वास असतो ना, बाकीच्यांवर बी हसतोच की शेवटी स्वतःचा घरचा भाव होता आणि त्याच्यात फरक राहतो. विश्वासच हसतो शेवटी किती केलं तरी. आणि बाकीच्यांचा पण विश्वास म्हणजे ते तडा देत नाहीत, त्याविषयी काय सांगा? बाकीचं म्हणजे आता बैल बी कसं आहे, फेऱ्या बी आपण घरी टाकतो त्यावेळेस बैल ते हाणतो ना, म्हणजे फोका वगैरे, त्यावेळेस बैल त्याला बेत राहतो ना. मग मैदानात आल्यावरती त्याची थोडीशी बैल बिया घेऊनच पोहतो ना, त्याच्यामुळे आपण गाडी तेच हाणतो कंटिन्यू. आणि मोठा पिस्टनचा तर काही विषयच येत नाही, ते त्यानेच गाडावलेला बैल आहे. फोन वगैरे झाला काय बोलले काय? आज बाप्पू नाही आले, माझं बाप्पांचं नाही कॉन्टॅक्ट होत, पोरांचं का बाप्पांचंच कॉन्टॅक्ट होतं, माझं असं बाप्पांचं नाही सहज कॉन्टॅक्ट होत, पोरांबरंच काय असेल ते. आणि आज आदत हिंद केसरीचा मान भेटलेला आहे. हो, आदत हिंद त्या दिवशी बी पेडगावला बी आदत हिंद केसरीचा मान भेटला शिवला आणि सोन्याला. असं मोठ्या मैदानात गेल्या कुठं असं बैलांनी कुठल्याच नाराज केलं नाही, एवढं मात्र नक्की. लय म्हणजे नशीब कुठं ना कुठं तरी साथ देतं 100%, एवढं मात्र. म्हणजे आपला बी तेवढं बैलांवर विश्वास बी आहे, आणि आपण तेवढं कष्ट केलेलं बैलांमागं जपल्यात आपण बैल, त्याच्यामुळे बैल बी आपली पळतात. दादा लक्षाविषयी काय सांगाल? लक्ष आम्हाला आहे ना, म्हणजे सगळ्या बैलांचे तो म्हणजे पहिला बी आपल्या नेत होतं, त्यावेळेस आम्हाला माहिती आहे तो बैल आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आणलं ना इकडं, म्हणजे वरती बघितला होता ना मुंबईत बी, जसं तो पहिला फेरा कमी काढतो, कारण मुंबईत बी तो बैल घेऊन जायचा ना, तसं पहिला फेरा काढायला लागायचा शर्यतीच्या आधी, मग शर्यत करायला लागायची. आणि आम्हाला त्याचा विश्वास होता की तो सेमीला आणि फायनलला किती पळतो हे आम्हाला माहिती आहे. आणि सोन्याने त्यांनी बी दौंड केसरीला 1 नंबर केला होता अंतरात. आणि आज बी इकडे गाडी फक्त नशिबाने साथ थोडीशी नाही दिली तर आज बी अंतरात एकच करायचा, कुणी किती बी पळू द्या. आता पिस्टनचं नियोजन कसं असणार आहे आता 20 तारखेला आपल्या जवळ मैदान आहे सासवडला खळदच्या तिथं पाळणार आहे गाडी. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल, आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.